रुपये दादा मनापासून आभार. बसा 2 मिनिटं बसा. ऋषभ दादा मात्र आपला सन्मान करायचा. ऋषभ दादा आपला सन्मान होईल. चेतन भाई आपलाही सन्मान होईल. चेतन भाई या. चेतन भाई या आपलाही सन्मान करायचा. ग्रामस्थ मंडळ चषक 2026 पर्व क्रमांक 5 आणि सेमीफायनल दानगाव विरोधात ओले. सुधीरजी पाटील सर आपले मनपूर्वक स्वागत. तर तात्काळ लढतीकडे आता प्रस्थान केलं जाईल. सुजित तात्या पाटील खर तर उत्तम दर्जाचं आयोजन आझाद मैदान कानपोलीच्या या. चला आयबा कॅशवाले आलेत. बक्षीस घ्यायला आयबा कॅशवाले आले. चला या. विशाल पाटील आपले मनपूर्वक स्वागत. आणि आता तात्काळ लढतीकडे आता प्रस्थान केलं जाईल. अनेकांच्या रॉयल एंट्री चेतन पाटील आपण पाहिल्यात आणि अशा रॉयल एंट्र्या होतच राहतील. मेगा फायनल पर्यंत मोठमोठ्या रॉयल एंट्रीज आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक स्वागत. या संबंध स्पर्धेमध्ये काहीशे धक्कादायक निकाल. काही संघ हरता हरता जिंकले, काही जिंकता जिंकता हरले, असे धक्कादायक निकाल या संबंध स्पर्धेमध्ये आपण होताना पाहिले. आणि आता लढतीकडे प्रस्थान केलं जाईल. सेमीफायनल ओले विरोधात नांदगाव. पहिला बॉल कॉपीबुक साईल हा फटका खेळला. उत्तमरित्या हा फटका खेळला जातो. ऑफ ड्राईव्हचा देखना फटका आणि आला हा पहिला दमदार चौका. जिथे पहिला चौकार पाहायला मिळतो काढो. मनीष कुटले अलीकडच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. याही लढतीमध्ये 30 दमखम पाहायला मिळते. रोखले बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर पाहायला मिळतो मिथुन दापोलकर. हा पहिला धुरंधर गोलंदाज. पिबनचं पहिलं षटक या गोलंदाजाच्या मार्फत ते पाहायला मिळतं. दोन संघ ताकदवर आहेत. कायरा विहाना युवा स्पोर्ट्स नांदगाव विरोधात अरब 11 अजनबी ओले. एक अजनबी हा सामना आहे. हो प्रहार आहे. गुडघ्यांचा वापर करत डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चपराक आहे. अलीकडे पाहिला आपण चौकार, नंतर डॉट बॉल, आता आला हा षटकार. फटके येत असताना युग 11चे पॅकर विशाल शेठ पाटील आपलं मनपूर्वक आम्ही स्वागत करतो. विशाल पाटील शांत राहा. शांतीत क्रांती नेहमीच त्यांच्या माध्यमातून पाहतो. आपलं मनपूर्वक स्वागत. ओहो सुंदररित्या हा फटका ऑफ ड्राईव्ह. मिडऑफ कडे चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. मनीष कुटलेचा हाकार. मनीष कुटलेची हाकार माजवणारी खेळी ज्याच्या जोरावरती अलीकडे धक्कादायक निकाल या संघाने आपल्या बाजूने कल खेचून आणला. तिथे मनीष कुटले मॅन ऑफ द मॅचचा मानकरी राहिलाय. याही लढतीमध्ये दमखम दाखवायचे, परंतु गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती दापोलकर. मिथुन उत्तमरित्या हा चेंडू हाताळलाय. आलेला हा निश्चितच तिसरा डॉट बॉल. डॉट बॉल खूप काही सांगून जात आहेत. दुहेरी अंकामध्ये पडाव केलं जातं. 10 धावा पटलावरती पप्या ग्रुप यांची आपण वेगळी छाप पाहतो. या संबंध ग्रुपचे संस्थापक, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य मंडळी यांचं मनपूर्वक आभार. आणि ते दमदार वार राहिलाय. पहिला गडी गारद
या स्पर्धेमध्ये कानपुलीकरांची विशेष मेहनत पाहिली, ज्यामध्ये अगदी सुजित पाटील यांचे पिताश्री गोमा पाटील यांची प्रचंड मेहनत, त्यांचे बंधू अजित असतील आणि संपूर्ण आमचे परेशजी पाटील असतील, या संपूर्ण पप्या ग्रुपच्या माध्यमातून या स्पर्धेचा आगाज आहे. आणि अगदी 6 रात्रींचा हा कालखंड अगदी अंतिम टप्प्यामध्ये आहे. आणि परिसमाप्तीच्या कालखंडामध्ये अंतिम क्षणामध्ये संपूर्ण गावदेवी क्रिकेट संघ कानपुली संघाचे सर्व सहकारी मेंबर्स यामध्ये सुधीरजी पाटील असतील यांची प्रचंड मेहनत आपण नेहमीच पाहिली, मोहनजी पाटील असतील आणि अशा रीतीने विलासजी पाटील असतील, या सर्वांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. 10 धाबा 1 गडी बाद ही स्थिती आहे. बॉलिंग ट्रॅकवरती आलेला पुढील गोलंदाज अभिजित म्हात्रे, या गोलंदाजाचा वापर आरव 11 अजनबी ओले संघाच्या माध्यमातून आमचे भाचे आरव यांच्या नावावर या संघाची बांधणी पाहायला मिळते. रतनजी दापोलकर यांच्या माध्यमातून या संघाला पॅक केले, त्यांचं मनपूर्वक आम्ही स्वागत करतो. अजनबी ओले अगदी बॉस कामगिरी या संघाची आपण नेहमीच पाहिली, परंतु खासम खास आज या लढतीमध्ये खेळ हा 2 संघांना सादर करायचा आहे. समोरील संघ पाहायला मिळतो नांदगाव. ओहो, स्लोअर चेंडू सफर केलाय, अति वेगवान चेंडू टाकण्याच्या इराद्यामध्ये आपण खेळाडूला पाहिलं, परंतु अंतिम चेंडामध्ये निर्णय पाहिला गोलंदाजाकडून स्लोअर बॉल्स आणि आलेला हा निश्चितच हा पहिला डॉट बॉल. अनिलजी रामू पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज. दादा आपलं मनपूर्वक आभार. दुहेरी अंकामध्ये पडाव, परंतु पहिलाच बॉल इथे डॉट राहिले. अगदी गोलंदाजाला सजेशन दिली जाते, चर्चा सत्र साधले की इथे धावा रोखायच्या आहेत. खरं अलीकडच्या लढतीमध्ये ज्या पद्धतीचा ग्रेट स्टार्ट पाहिला होता नांदगाव संघाकडून, त्या दर्जाचा ग्रेट स्टार्ट देण्याचा इरादा सध्याकडीला नांदगाव संघाच्या माध्यमातून राहिला, परंतु धावत संख्येला रोखण्याचे कार्य सर्वतोपरी साकार करायचे आहेत. परंतु फलंदाज इथे आक्रमक होतोय, आगीचे अगोडंब उसळत आहेत. आलेला अजून एक दर्जेदार सिक्सर. पर्यंत फटाके हे मात्र संपत नाही आहेत. पहिल्या रात्रीपासून ते अंतिम रात्रीपर्यंत निश्चित फटाक्यांची आपण आतिषबाजी पाहतो. ही खासियत आहे ग्रामस्थ मंडळ चषकाची. अगदी पहिल्या पर्वापासून ते 5व्या पर्वापर्यंत अनेक चढ उतार सुजित पाटील यांनी पाहिले आणि 5व्या पर्वामध्ये एक वेगळा शामियाना हा आयोजकांच्या माध्यमातून इथे प्रस्तावित होताना पाहायला मिळतो. 16 धावा धावपडावरती सुजल भगत यांच्या माध्यमातून सुजल साठी अगदी कॅश प्राइज येते. प्रज्योत उद्धार यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज. कशासाठी? नुकता आपण एक विकेट पाहिली त्याच्या, आणि निश्चित केतनच्या विकेट साठी हे कॅश प्राइज होते 1000 रुपयाचं. निश्चित अगदी दमदार कामगिरी राहिली होती अलीकडच्या लढतीमध्ये. तो विकेट्स खूप इम्पॉर्टंट आणि 1000 रुपयाचं कॅश प्राइज त्याने जिंकले. हलवार पद्धतीने धावा आता पुढे मार्गस्थ होत असताना 16 धावा संख्येवरती या संघाची दरमजल पाहायला मिळते. अभिजित नामक गोलंदाज अलीकडे षटकार, परंतु तात्काळ या गोलंदाजानं कमबॅकिंग कार्य साधले. ओहो, रोखलं जातं, पूर्णपणे थांबवले. षटकार पडल्यानंतर पाठोपाठचे 2 चेंडू, सुरुवातीचा पहिला बॉल, अगदी 3 चेंडू इथे डॉट राहिलेत. अगदी रॉयल थाटामध्ये सध्या घडीला ही गोलंदाजी इथे साकार केली जाते. 2 फलंदाज खेळपट्टीच्या मधोमध चर्चा साधतायत. हीच ती विकेट्स ज्या विकेट्सनं जल्लोषाचं वातावरण प्रस्थापित केलं आणि त्या ठिकाणाहून अगदी सामना हा नांदगाव संघाच्या बाजूने झुकता गेला आणि झुकला गेला. आणि हे पाहता अगदी जल्लोषाचं वातावरण हे प्रस्तावित होताना पाहिलं. धक्कादायक निकाल या संबंध स्पर्धेमध्ये आपण पाहिले. अलीकडचा सुपर 12चा सामना कामोडे बनाम वाकळण, तिथे बारक्या कांबळे खेळपट्टीवरती शाबूत होता, परंतु तिसऱ्याच बॉलवरती जी सिंगल रन्स काढली ही कामोडे संघासाठी अंगलट आली आणि तिथे सामना जिंकला वाकळण.
परंतु अलीकडच्या लढतीचा विचार केला इम्पॉर्टंट विकेट्स पडली आणि तिथून सामना जिंकला नांदगावनं. अनेक धक्कादायक निकाल संबंध ग्रामस्थ मंडल चषकामध्ये आपण होताना पाहिले, परंतु या स्पर्धेचा चॅम्पियन हु इज अ लकी गाईज, कोणता असेल लकी संघनायक जो अगदी ट्रॉफ्यांच्या दिशेने घोडदौड करेल आणि पहिल्या क्रमांकाच्या 5 बाईक या स्पर्धेतील कोण जिंकेल हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं असेल. 17 धावा एक गडी बाद. प्रहार केला जाग्यावरून हा फटका खेळलाय, दमदार फटकेबाजी, काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून दागलेला हा बलशाली षटकार. फटाके आतमध्ये आपण फोडू नका ही कळकळीची विनंती आहे. अगदी खेळाडूंना नियंत्रित राहणं हे खूप गरजेचं असतं, त्यांचं लक्ष विचलित होऊन जाईल या कारणाचं फटाके मास्टर आपण फटाके फोडूच नका. अगदी अभिच्या खांद्यावरती फटाक्यांचा झोला आहे, अगदी वाड्यावरती तो गेला होता अगदी, आणि त्यानंतर अगदी 70 ते 80 हजार रुपयाचे फटाके तो घेऊन आला होता. अजूनपर्यंत ते संपत नाहीयेत, ही या स्पर्धेची खासियत आहे. परंतु फटाके वाजवताना काळजी घ्या, काळजी घेणं सुद्धा खूप गरजेचं आहे. होली जवळ आली आहे. अभि पहिलं षटक पाहिले जिथे धावा बनताना पाहिलं अगदी 10. द्वितीय षटकादरम्यान अभिजित मात्रेच्या षटकादरम्यान धावा बनल्या 13. 2 षटकांचं मिलन केलं तर फर्स्ट इनिंग दरम्यान पहिल्या 2 षटकांदरम्यान धावा बनतायत 1 गडी बाद. 23. आलेला पुढील गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती सतीश पाटील. या गोलंदाजाची आता मात्र वर्णी पाहायला मिळते. बाईक रायडर्स म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जातं असे सबसे कातिल परेश पाटील यांचा ताफा आता पुढच्या कार्यक्रमस्थळी रवाना होत असताना त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. गाडी चालवताना काळजी घ्या. लायसन दिलं कोणी तुम्हाला हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. एकदाची मैदान तो पार करतो ही सुद्धा आमच्यासाठी सौभाग्याची बाब आहे. 23 धावा धावपटलावरती 1 गडी बाद ही स्थिती पाहायला मिळते. गोलंदाज तयार. ओहो प्रहार दमदार वार पाहायला मिळतो. अजून एक नांदगावकरांचे हे फलंदाज आक्रमक स्थितीचे फटके खेळत आहेत. संकेत बघत छबाड बांधून षटकार. संकेत भगत आपल्या खेळीच्या माध्यमातून एक वेगळं दर्शन घडवतोय आणि चांगले फटके सध्याकडेला या फलंदाजांच्या बाटमधून येत आहेत. 29 धावा पुस्तकावरती अगली पेशकश लाईन लेंथ मध्ये बिगाडी पाहायला मिळते. व्हाईट बॉलची पुन्हा एकदा समाप्ती आहे. अगदी हलवार पद्धतीने धावा पुढे मार्गस्थ होत आहेत. 30 धाव संख्या धावा पटलावरती तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. ओहो चेंडू पडल्यानंतर आपण बाहेर निघताना पाहिला. बॉलिंग ट्रॅक वरती सतीश पाटीलचा पहिलाच बॉल. लाईट्स अगदी लाईट्स आपण ऑफ करायची आहे. अगदी फाईन क्षेत्रामध्ये विनंती असेल. गोलंदाज सतीश पाटील पण तयार. प्रहार होतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहेत परंतु आवाकाच्या बाहेर आणि अंतिम क्षणामध्ये सीमा पल्ल्याड जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळते आणि तत्वर जलद गतीने या धावा परिपूर्णपणे प्राप्त होत आहेत. सिंगल डबलला प्राधान्य देणं आणि त्यानंतर येणारे षटकार चौकार हे नेहमीच महत्वाकांक्षी भूमिका बजावताना पाहिल्यानंतर तीच भूमिका पाहायला मिळते कायरा विहाना युवा स्पोर्ट्स नांदगाव या संघाच्या माध्यमातून. परंतु बाउंड्री चेक केली जाईल. सीमारेषे नजीक काय घडामोड घडली हे पाहिलं जातं. अगदी जर्सी क्रमांक 11 चांगली फिल्डिंग अंतिम पडामध्ये या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आपण पाहिलं. परंतु सीमारेषे नजीक गुड फिल्डिंग, चांगली फिल्डिंग पाहिली, अगदी वाचवले.
हॅट्रिक साठी इथे बक्षीस नसणार आहे. आता पहा अंतिम 2 लढतींसाठी हे अनाउन्समेंट आयोजकांच्या माध्यमातून इथे घोषित केली जाईल. सामना ज्या रिदमनं सुरू असेल त्या रिदमनं समाप्त होणे खूप गरजेचं आहे. आयोजकांची भूमिका इथे सादर केली जाते. बक्षीस लावायची असतील तर 1 ते 2 या षटकार किंवा चौकारासाठी आपण लावू शकता, हॅट्रिक साठी नव्हे. अगदी एक सिंगल रन्स पाहिली. आता धावसंख्येला काहीशी रोख पाहायला मिळते. 8 चेंडू 16 वरती खेळतो संकेत. चेतनच्या बॅटमधून 1 चेंडू 6 धावा आणि आता धावा पुन्हा एकदा बरसताना पाहायला मिळतात. धोबी पछाड फटकेबाजी, लॉंग ऑनची वारी, फटका बारी आहे, खांद्यावरती जबाबदारी आहे आणि ही पाहता दागलाय. हा अजून एक दमदार षटकार. क्रिकेट प्रस्तावित करण्याचा हा प्रयत्न RF11 अजनबी ओले संघाविरोधात एक फलंदाज साध्य करतायत. अगदी 2 चेंडू खेळला चेतन खुटले त्याच्या बॅटमधून. 2 चेंडू मध्ये 12 धावा आपण बनताना पाहिल्या. अभि पाटील फायनल साठी फटाके वाचून ठेवायचे आहेत. अगदी सामन्याच्या मधोमध फटाके आपण लावूच नका. 39 धावा सध्या घडीला धावपटलावरती. तिसरं षटक हे प्रगती पथावरती पाहायला मिळतं. 4 चेंडूंमध्ये 16 धावा सतीश पाटीलच्या माध्यमातून खर्चिक झाल्यात, परंतु अलीकडच्या 2 चेंडूंदरम्यान त्याला या धावा रोखाव्या लागतील. आणि चेतन खुटले चेतनापूर्वक खेळीची आखणी आपल्या खेळीच्या माध्यमातून साध्य करत असताना चेंडू क्रमांक 5 सतीश तयार. सतीश पाटील आता काहीस झालं, रचलंय, झालं, विळलंय आणि या ठिकाणी पाहू शकता डीप मिड विकेटला उत्तम दर्जाचा झेल पकडलाय. शक्तिशाली झेल शक्तीच्या माध्यमातून कन्वर्ट होतोय आणि लागलेला हा दुसरा धक्का नांदगावला आणि खेळाडू बाद होतो चेतन खुटले. दोन संघ ताकदवान खेळ साकार करतायत. अलीकडे षटकार पाहिला आणि तात्काळ या गोलंदाजानं घरवापसी दाखवली आहे. न्यूझीलंड बाणा पेशकश करणारे 2 दिग्गज संघ क्रिकेटच्या सारीपटावरती आमने सामने खेळतायत. अंतिम चरणापर्यंत सामना न सोडणारे 2 दिग्गज संघ आमने सामने जेव्हा खेळतात तेव्हा खेळाची मजा ही और असते. 2 संघांचे प्रेक्षक हे मोठ्या संख्येनं आझाद मैदानाच्या अवतीभोवती या संपूर्ण स्पर्धेचा या सामन्याचा मनमुराद आनंद लुटतायत. आई एकविरा इव्हेंट्स या लाईव्ह प्रक्षेपण वाहिनीच्या माध्यमातून जो प्रेक्षक वर्ग घर बसले आपल्या ऑफिस मध्ये आपल्या घरामध्ये अगदी गावामध्ये या सामन्याचा आनंद घेत आहेत त्यांचे मनपूर्वक स्वागत करतो. आलेला नवीन खेळाडू बॅटिंग मार्क वरती प्रतीक हुद्दार एक दमदार प्रतिनिधित्व करणारा हा खेळाडू. याही लढतीमध्ये त्याला दमखम दाखवायचे, परंतु RF11 अजनबी ओले संघाचा गोलंदाज सतीश पाटीलनं ज्या पद्धतीने घरवापसी दाखवली पहिल्याच्या 5 चेंडूमध्ये 16 धावा त्याने खर्च केल्यात. अंतिम बॉल ब्लॉकॉलचा मारा त्याच्या माध्यमातून पेशकश झाला. आलेला हा डॉट बॉल आणि पहिल्या 3 षटकांदरम्यान धावसंख्या धावपटलावरती कायरा विहाना युवा स्पोर्ट्स नांदगाव या संघाची जाऊन पोहोचते. एकूण 2 गडी बाद 39. केला या चषकान केला या चषकान केला या चषकान हे सुजित पाटील कानपलीवाल्याचा नाद नाही करत कोण, नाद नाही करत कोण, नाद नाही करत कोण. हे गोमा पाटील बाबांनी आनंद लुटलाय सारा, गोमा पाटील बाबांनी आनंद लुटलाय सारा. थँक्यू डीजे. निश्चितच अगदी गोमा पाटील पिताश्री यांच्या माध्यमातून नेहमीच प्रचंड मेहनत असते. त्यांच्या चेहऱ्यावरील स्मित हर्ष या स्पर्धेचं यश इथे सांगून जातं. अगदी पहिल्या पर्वातील जर आयोजन पाहिलं सुजित पाटील यांचं तर अगदी छोटंसं आयोजन कसं मोठं होतं याची प्रचिती म्हणजेच अर्थातच सुजित पाटील यांचा हा
5व्या पर्वातील हा शामियाना आपल्याला पाहायला मिळतो. इवेले से रोप लायवेले द्वारी तयासा वेलू गेला गगनावरी आणि ही गगन भरारी या ग्रामस्थ मंडळ चषकाची आपल्याला पाहायला मिळते. पण एकट्या आयोजकानं हे आयोजन ठेवलंय, यामध्ये स्वतःच नाव ते देऊ शकले असे प्रवीण सर, परंतु ग्रामस्थांचा सन्मान हे या स्पर्धेचं वैशिष्ट्य पाहायला मिळतं. म्हणूनच की गावी परेशजी पाटील असे यांच्या साथीनं सुजित पाटील यांनी हा दमदार शामियाना रॉयल स्पर्धेचा आगाज कानपोलीमध्ये आखलाय आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळ कानपोली, गावदेवी क्रिकेट संघ कानपोली, पप्या ग्रुप, लय भारी ग्रुप यांचा हा लय भारी कारनामा या ग्रामस्थ मंडळ चषकाच्या माध्यमातून पाहायला मिळतो. चला फास्टली खेळायचंय, वेगवान खेळ होणं गरजेचं आहे. 39 धावा 2 गडी बाद ही स्थिती पाहायला मिळते. कायरा विहाना युवा स्पोर्ट्स नांदगाव या संघाकडून 8 चेंडू 16 धावा संख्येचं उपयुक्त योगदान संकेत भगतच्या माध्यमातून पाहिलंय आणि आलेला नवीन खेळाडू प्रतीक उद्दार. हो, नेहमीच गोलंदाजीच्या माध्यमातून उत्तमोत्तम गोलंदाजीची आखणी करणारा एक दमदार गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आलाय गुलशन मात्रे. पहिला बॉल त्याच्या माध्यमातून डॉट आहे. जितकी त्याची उंची तितक्याच उंचीचा दर्जेदार बाणा या गोलंदाजाच्या माध्यमातून आपण नेहमीच होताना पाहिला. पहिला बॉल त्याच्या माध्यमातून डॉट. पुढील 5 चेंडू चांगल्या पद्धतीनं साकार होतील का हे पाहावं लागेल. पाठमोरी चांगली फिल्डिंग आहे, उत्तम दर्जाचं कार्य प्रदीप पाटील त्या ठिकाणी दाखवलं होतं आणि यष्टांच्या मागे पकडलेला हा दर्जेदार झेल, विकेटचं पतन. कोण चालली जावा धावपटलावरती 3 गडी बाद ही स्थिती आहे. पहिल्या 2 चेंडूंचा कार्यकाल हा इथे समाप्त झालाय आणि पहिल्या इनिंग मधील 4 चेंडू अद्याप इथे शिल्लक आहेत. अगदी मेगा फायनल कडे आपण प्रस्थान होताना पाहिलं. अगदी टीम चिखलेला यंगस्टर 11 चिखले या संघाने बाजी मारली. लकी ड्रॉ सकवली या संघाच्या बाजूने लागला. आज त्यांचा खेळी तितकाच बहरताना पाहिला आणि त्यात नंतर त्या संघाच्या प्रेक्षकांची तोबा गर्दी आहे. अलीकडच्या लढतीमध्ये काहीशे धक्कादायक निकाल हे समोर आल्यानंतर सामन्यांचे कल हे विपरीत आपण घडताना पाहिले, परंतु सध्या घडीला सेमीफायनलचा सामना नांदगाव विरोधात ओले असाच पाहायला मिळतो. डॉनकडे चांगली फिल्डिंग आणि अशा रीतीनं अजून एक गडी इथे गारद होतोय. झटका क्रमांक 4. वरती रुजू होत असताना पाहायला मिळत आहेत. ग्रामस्थ मंडळ चषकाची अगदी सुरुवात 20 तारखेला या स्पर्धेचं बिगुल वाजलं आणि आज जर पाहिलं तर 26 तारखेपर्यंत या स्पर्धेचा परिसमाप्तीचा कालखंड क्रिकेट रसिक वर्ग पूर्णतः एन्जॉय करतायत. अगदी 12 बाईक्स या स्पर्धेचा गाजावाजा आहे, परंतु मॅन ऑफ द सिरीजला काय आहे हे आमचे गुणलेखक 6 रात्री गुणसंख्या लेखन करतायत, त्यांनाही ठाऊक नाहीये. ही मोठी शॉकिंग अशी आपल्याला बातमी पाहायला मिळते. संदेशजी शेलके सरांना माहित नाहीये की मॅन ऑफ द सिरीज साठी सुजित पाटील तुमच्या माध्यमातून बक्षीस काय. हे गुलदस्त्यात आहे, हे गुलदस्त्यात आहे. इथे काहीशा नाट्यमय घडामोडी सातत्याने घडत आहेत आणि अशा रीतीने जर पाहिलं तर धावसंख्येला पूर्णपणे रोखण्याचं कार्य केले जाते. धावसंख्येला टाळे बंद केले, धावसंख्येला रोख लागली आणि रोखठोक मारण्याचा इरादा स्पष्ट करण्याच्या इराद्यामध्ये गुलशनच्या या ओव्हरमध्ये धावा बनत नाहीयेत. पंचांसमोर चर्चा साधली जाते. इथे घडामोड काय घडली पाहिलं जाईल. अगदी एक्झॅक्टली चेंडू इथे ब्रश कशा पद्धतीने झालं हे पाहिलं जाईल. ऑफिशियल अंपायर टीम
ऑल रूम मध्ये दाखल आहेत आणि आता रॉयल मंचकावरती चाय पे चर्चा केली जाईल. सर्व उपाययोजना या संपूर्ण स्पर्धेमध्ये सुजित पाटील यांच्या माध्यमातून काटेकोर उपाययोजनेसाठी या चषकाची आपण ख्याती पाहिली आहे आणि यामध्ये आई एकविरा इव्हेंट्स या लाईव्ह प्रक्षेपण वाहिनीचं कार्यही तितकंच मजबूत आहे, प्रबल आहे. नॉट आउट, एल्बो टच, परंतु चेंडूंचा विचार केला तर अजूनपर्यंत थर्ड अंपायर, तिसऱ्या पंचांची ती मागणी केली जाईल. थर्ड अंपायर्स, चला सुधीरजी पाटील थर्ड अंपायर्स, तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण आता रवाना व्हायचंय. चला ऑन स्क्रीन, थंडी जास्त आहे, ऑन स्क्रीन नाहीये तर थेट आपल्याला मैदानामध्ये जावंच लागेल आणि त्याच्या तयारीमध्ये आपण नेहमीच सुधीर पाटील सरांना आपण पाहिलंय अगदी पिच आखणीपासून तर थेट ऑफिशियल पंचांच्या भूमिकेमध्ये हे नेहमीच सुधीर पाटील यांना पाहतो. आणि आता रॉयल मंचकावरती चाय पे चर्चा आहे कारण या स्पर्धेचा दर्जा हा खूप वेगळा आहे. सेमीफायनलचा हा सामना आपण इथे एन्जॉय करतो. पहिल्या इनिंग मधील 2 चेंडूंचा कार्यकाल अजूनपर्यंत शिल्लक आहे आणि डीजे रोहित हे सुद्धा अगदी दमदार संगीतासाठी आता पूर्णपणे तैनात आहेत. चेंडू क्रमांक 5 गुलशेल बॉलिंग ट्रॅक वरती अवेलेबल अजनबी ओले संघाचा हा धुरंदर चिखले गावचं जे ग्रामदैवत आहे आणि या ग्रामदेवतेचं जे संगीत लागलं त्यामध्ये तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज डीजे रोहितनं निश्चितच पटकावलं. परंतु फायनल अजून बाकी आहे. बैलगाडा प्रेमी असतील, क्रिकेट प्रेमी असतील, नेहमीच संगीताची क्रेज ही खूप वेगळी असते. अंतिम क्षणातील हा काही मोजक्या चेंडूंचा कार्यकाल आणि त्यामध्ये अगदी या गोलंदाजाची वरचढ ठरणारी ही गोलंदाजी फक्त या चेंडूगणिक एक सिंगल रन्स इथे प्राप्त होताना पाहायला मिळेल. सध्याकडील अंतिम चरणातील जे आपण 3 संघ पाहतो ज्यामध्ये चिखले असेल, ओले असेल, नांदगाव असेल, या संघातील प्रेक्षक काहीशे शाबूत आहेत. या सर्व क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक स्वागत केलं जाईल कारण सुरुवातीच्या तेजा बैलाचे मालक नाथ फक्त एकच बैलगाडा शर्यत सन्मान्य विनोद शेठ गडकरी यांच्या आयोजकांच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत. तेजा बैल खरं तर बैलगाडा क्षेत्रातील एक मोठं नाव आहे आणि तेजोमय कार्य हासिल करणारा तेजा बैल, खरं तर त्याच्याही कार्यकिर्दीला मनस्वी शुभेच्छा असतील. बैलगाडा मालक आपले मनपूर्वक स्वागत. घाट माथावरती त्याचा बोलबाला आहे परंतु सध्याकडे नांदगावचा क्रिकेटर त्याचा बोलबाला आहे. भोसले सरांना काहीसा सकवा मिळू शकला असता इतका दमदार स्ट्रोक फलंदाजानं लगावलाय. अक्षरशः काहींची झोप उडवणारी ही फटकेबाजी अंतिम चरणामध्ये साध्य होताना पाहिली आणि खेळाच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये सेमी फायनल मध्ये एकूण धावा बनताना पाहिले 48 आणि उत्तरार्धामध्ये बनवायचे 49. टीम अवेलेबल अजनबी ओलेला इथे संपन्न केला जाईल. नाथ फक्त एकच बैलगाडा शर्यत, खर तर या खेळाची एक मोठी आपण क्रेज पाहतो. अखंड महाराष्ट्राचा विचार केला नाथ फक्त एकच बैलगाडा शर्यत, नाथ फक्त एकच टेनिस क्रिकेट आणि त्यानंतर कुस्ती. या 3 खेळांनी लाखो नव्हे तर कोट्यावधींची उड्डाणं ही पार केली आहेत आणि अशा या पाहुण्यांचा रॉयल सन्मान सोहळा हा रॉयल मंचकावरती संपन्न केला जातो. संपूर्ण ऑफिशियल अंपायरचा विचार केला तर अरविंद सर इथे दाखल आहेत, त्यानंतर मनोज सर दाखल आहेत, सचिन कडू सर दाखल आहेत आणि उसाटणे नाईट स्पर्धेमध्ये जो अरविंद सरांचा व्हिडिओ आपण पाहिला होता थंडीचा, खूप व्हायरल होताना आपण पाहिला इंस्टाग्राम वरती. प्रवीण टेंबे यांनी तो
छायाचित्रण केलं होतं अरविंद सरांचा जो थंडीचा व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता. उसाटणे नाईट. उत्तरार्धाच्या कालखंडाला आता सुरुवात होताना पाहायला मिळेल. 24 चेंडू जिंकण्यासाठी 49 धावसंख्येची आवश्यकता आहे. फटाके थांबता थांबेना. फटाक्यांची आतिषबाजी आहे. फायर जारी आहेत कारण अभि पाटील त्या ठिकाणी दाखल आहेत. कॉमेंट्री बॉक्स मध्ये इथे फेरबदल होतोय. कॉमेंट्री बॉक्स मध्ये दाखल होत आहेत समालोचन क्षेत्रातील अतिशय अग्रेसर नाव आमचे मित्र जयजी भोसले सर. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. आवाज तुम्ही ऐकत होता रोशनजी पाटील सरांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत होता. आणि अगदी त्याच वेळेला धन्यवाद. आवाज तुम्ही ऐकताय या स्पर्धेच्या माध्यमातून प्रवीजी टेंबे सर आणि योगीजी मडवी सरांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचताना पाहायला मिळाला. चला आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये होत्यात. आघाडीचे बॅटर चला त्वरित मैदानाच्या आतमध्ये होत्यात. सेमीफायनलची मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे जिथे जिंकणारा संघ जो यंगस्टार चिखलेच्या अगेन्स्ट खेळत असताना पाहायला मिळणार आहे. परंतु त्याच आधी आरव 11 अजनबी स्पोर्ट्स ओळे संघादरम्यानची मॅच आपण पाहतोय जिथे युअर स्पोर्ट्स नांदगाव रील्स पाहायला मिळते. या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही पाहता या स्पर्धेची संपूर्ण क्षणचित्र जी एका रीलच्या आधारावरती रेखाटण्यात आली उद्घाटनीय सोहळ्यापासून या संपूर्ण या रील्सच्या दरम्यान पाहायला मिळालं. आणि द बेस्ट रीलचा अवॉर्ड देखील याच रीलला प्राप्त होत असताना पाहायला मिळाला होता. या संपूर्ण आयोजन समिती ग्रामस्थ मंडळ चषक 2026 5वं पर्व गावदेवी क्रिकेट क्लब कानपोली आणि ज्यांचं ह्या संयुक्त विद्यमानाने हे आयोजन तुम्ही पाहताय. आणि अर्थात हीच रील ही सर्वाधिक जास्त चर्चेची आणि विषय राहिली आहे. उद्घाटनीय सोहळा ज्या वेळेला पार पडत असतानाची क्षणचित्र पाहायला मिळत आहेत. चला आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. 49 धावसंख्येचा करायचा पाठलाग. आघाडीचे बॅटर एका बाजूला अजित आणि त्याच्या साथीला अश्विन पाटील आणि अजित मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. अजित मुंगाजी आणि त्याच्या साथीला अश्विन पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. 4 षटकांची लढत आहे. 48 बनल्यात. 49चा पाठलाग करायचा आहे. पूर्वार्धामध्ये लाजवाब फटकेबाजी जी मात्र संकेत भगतच्या बॅटमधून पाहायला मिळाली. 16 धावा त्याने बनवल्या होत्या. 10 धावांची खेळी मनीष कुटलेच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळाली. आणि प्रतीक हुद्दार ज्याच्या बॅटमधून देखील एक आकर्षक षटकार जो व्यासपीठाला मानवंदना देणारा राहिला होता. पुढचा बॉल पहिला चेंडू उसळी घेणारा थेट यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. डॉट बॉलने सुरुवात होत असताना पाहायला मिळते 3 वाजून 23 मिनिटांनी पहिला बॉल डिलिव्हर्ड झाला आहे. आता पहाटेची चाहूल लागली. पहिला चेंडू जो निर्धाव स्वरूपाचा आहे असताना पाहायला मिळाला आहे. दमदार सुरुवात झाली आहे. चिखलेकर आनंदित आहेत. फायनल गाठली आहे त्यांनी. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज मयूर फडके. पुढचा बॉल रिवर्स केला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पुढच्या बॉलवरती चौकार येतो अश्विन पाटीलच्या बॅटमधून. मागच्या बॉलवरती बीट, या बॉलवरती सुपर हिट. मागच्या बॉलवरती बीट झाला होता अश्विन. या बॉलवरती सुपर हिट ठरलाय. चांगला स्ट्रोक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. 4 धावा दापलकावरती आल्यात. 49चा पाठलाग करायचा हा तो बॅटर आहे. जर उभार चांगला राहिला तर धावा खोऱ्याने गोळा करू शकेल. खोलातला चेंडू होता. इथेही बीट झालाय. फलंदाज अश्विन सातत्याने वारंवार रिव्हर्स करण्याचा प्रयत्न तो करत असताना पाहायला मिळाला. परम मात्रेने आपल्या बाईट्समध्ये आवर्जून या गोष्टीचा उल्लेख केला. हे मैदान आमच्यासाठी सर्वाधिक लकीएस्ट आहे कारण मागील सामना 1 बॉल 3 ची मॅच 1 बॉल 1 वरती आली जिथे मात्र निसट्टा विजय या संघाला मिळत असताना पाहायला मिळाला होता. यावेळेला लोअर फुल टोस फाईन लेगला
ऑन साइडला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आउटफील्ड फास्ट आहे, चौकार. माही मार्केट जाम हाय नावाचा सुटलाय वारा. कडक काम आहे मार्केट जाम हाय नावाचा सुटलाय वारा. चौकार आला. 8 धावा धावफलकावरती बनलेल्या बाला मिळाल्यात. चांगली फटकेबाजीसाठी जाणला जातो हा फलंदाज. अद्याप 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. जास्त काळ व्यतीत केला त्याने खेळपट्टीवरती तर प्रतिस्पर्ध्याला आव्हान हे अवघड बनणार आहे. ज्या रीतीने आविर्भाव अश्विन पाटीलचा सध्या दगडीला पाहायला मिळालाय. 4 बॉलमध्ये 8, 200चा हेल्दी स्ट्राईक रेट आहे. शॉर्ट टाइम क्रिकेटमध्ये, मॉडर्न डे क्रिकेटमध्ये ही फटकेबाजी व्हायलाच हवी आणि ती सध्या दगडीला होत असताना पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. 8 धावा धावफलकावरती बनलेले आहेत. पुढचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटरला फॉलो केलाय. गली रिजन मधून एक लेग बाईटच्या स्ट्रोमामधून सिंगल येत असताना पाहायला मिळते आहे. 9 धावा धावफलकावरती अजूनही 40ची आवश्यकता राहिली या सामन्यामध्ये. शेवटचा बॉल येणं अजित मुंगाजीच्या अगेन्स्ट महत्वाचा आहे. अजित मुंगाजी ही नीडर अंदाजामध्ये बॅटिंगसाठी जाणला जातो. आघाडीच्या भूमिकेला नेहमी त्याने न्याय दिले. अनेक साथीदारांसोबत त्याने आघाडीची भूमिका अगदी चांगल्या दर्जाची पार पाडलेली पाहायला मिळाली. एक दर्जेदार खेळाडू म्हणून अजितकडे पाहिलं जातं. पुढचा चेंडू या वेळेला स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच. मॅग्निफिसंट स्ट्रोक दिस वॉज. षटकार. वारी केली कमाल वारी केली, कमाल वारी केली. हे अजित पाटील भावान आयोजनाला साथ दिली, आयोजनाला साथ दिली, आयोजनाला साथ दिली. हे परेश पाटील सुजित पाटील मैत्र आई हो खरा. हे पब्या वृत्ती खंबीर साथीला आहेत बघा पोरा. त्यांचा विजय आहे जबरानं बक्षीस लावलं तर बाईक बारा. त्यांचा विजय आहे जबरानं बक्षीस. थँक्यू. ह्या वर्षीच्या सर्वाधिक सफल टुर्नामेंट पैकी एक स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे निश्चित पाहिले जाणार. 12 बाईकची स्पर्धा असं आयोजन होणं नाही ना भूतो ना भविष्यती. एक दमदार आणि देखणं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलं. खरं तर युवा उद्योजक, आज युवा व पर्व आणि त्यातच आलाय सर्व. सुजित गोमा पाटील, अजित गोमा पाटील, गोमाजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून तथा गावदेवी क्रिकेट क्लब कानपोली, पप्या ग्रुप, लय भारी ग्रुप, ग्रामस्थ मंडळ कानपोलीने केलेलं हे दमदार आयोजन तुम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिलं. येणारा काळ हे निश्चित या स्पर्धेची चर्चा निश्चित करेल. गतवर्षी सुजित पाटील सातत्याने पाहिलं होतं त्यांनी काही ना काहीतरी वेगळं करायला हवं आणि सातत्याने काही ना काहीतरी वेगळं घेऊन आल्यात. पुढचं पर्व निश्चित वाट पाहिली जाईल. कदाचित पुढच्या पर्वामध्ये आणखीन काहीतरी वेगळं निश्चित पाहायला मिळणार आहे. हे स्टेज, हा फ्लेक्स तुम्ही पाहताय, हे व्यासपीठ अगदी या रीलच्या माध्यमातून पाहायला मिळते. ही फटाक्यांची आतिषबाजी, इथे आलेल्या मान्यवरांचे केले जाणारे यथोचित सन्मान, हा ड्रोन व्ह्यू आणि सारं काही. येणारे चेंडू शेष राहिले ते 18 बॉलमध्ये. चौथीची गरज. पहिला बॉल स्लोवर वन होता, इथे पिक करू शकलेला नाही आहे. अश्विन पाटील स्ट्राईक रेंजला पाहायला मिळतोय. चक्काकणारं सारं सोनं नसतं, या बाबीकडे कल राहायला हवा. खरं तर सिंगल डबल ही यायला हवं. प्रतिस्पर्ध्यावरती सातत्याने एक दबाव, प्रेशर क्रिएट करण्यासाठी तुम्हाला सिंगल डबल ही घेणं तितकंसं गरजेचं आहे. 15 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. 15 ऑन दी बोर्ड आहेत. आयोजन नियोजनाचा दर्जा सातत्याने उंचावणारी स्पर्धा पाहायला मिळाली. रिवर्स केला कव्हरच्या क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. सिंगल मिळतीये, दुहेरीचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव देखील वेगाने इथे पूर्ण करण्यात आली आहे. मोठ्या शिताफीने चेंडूला अडवलं. धावा मिळाल्यात त्या 2 संघाची धावसंख्या 17. येणाऱ्या 16 बॉल 32ची गरज. अश्विन अल्टी पलटी स्ट्रोक खेळत असताना तो बाला मिळतोय. जास्तीची पसंती त्याने अशा स्ट्रोकला सातत्याने दिलेली आहे. मोठी फटकेबाजीसाठी सातत्याने या खेळाडूंकडे पाहिलं जातं. मोठी बॅटिंग लाईनअप आहे या संघाकडे आणि आज नशिबाने साथी चांगली दिली आहे. खोलातला बॉल होता, लीडिंग एज घेतली आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय.
सहज साधा सोप्पा झेल चेतन कुटलेने टिपलाय आणि धक्का क्रमांक पहिला अश्विन पाटील बाद. ची आतिषबाजी आहे, परंतु कानपुली प्रीमियर लीगची फायनल कधी, संधीजी शेलके याचं उत्तर देईल कोण? केपीएल ची फायनल कधी? होलीच्या दिवशी. 17 धावा धापलकावरती आहेत. मला वाटतं यापुढे आपण एकच मॅच मांडूयात. जर कानपोली प्रीमियर लीगची फायनल ऍड करायची झाली तर सकाळी 6 वाजतील आपल्याला. पण नाही, आयोजकांनी सांगितलं की होळीच्या दिवशी आहे, रंगपंचमी आणि होळीच्या दिवशी फायनल होईल कानपोली प्रीमियर लीगची. आणि आयोजनामध्ये स्वतः अजिजी पाटील साहेब देखील आहेत त्या आयोजनामध्ये. आणि ती फायनलची मॅच साई राजे यांच्या मुखातून ती सादर होईल. तळोचे मजकूर साई राजे. साईराजे ऑफिशियल समालोचक म्हणून ते कामकाज पाहत होते. यावेळेचा बॉल लीडिंग एज, नशिबाची साथ, लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप गुलशन मात्रेच्या बॅटमधून चौका. मनीष पडकेने या षटकामध्ये धावा कमी खर्च केलेल्या आहेत. एकंदरीत 4 बॉलमध्ये 6 धावा त्याच्या अगेन्स्ट आल्यात. 21 धावा धापलकावरती बनल्यात. एक फलंदाज बाद. लोअर फुल टोस, बाइंग ऑन टार्गेट, यू मिस, आय विल डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉय. दुसरा धक्का दिला या षटकामध्ये मनीष पडकेने. आणखी एक फलंदाज बाद. फटाके मास्टर. आणखीन एक स्पर्धा आपल्या भेटीला येते. खरं तर बुरदुलमध्ये स्पर्धा पाहायला येत असताना पाहायला मिळणार आहे. खरं तर एक दमदार आयोजन डे अँड नाईट स्वरूपामध्ये. परंतु अगदी त्याच वेळेला बी ग्रुपमध्ये कानपोली संघ 7 तारखेला मॅच आहे. दर्शित 11 कानपोली आणि त्याच्या अगेन्स्ट खेळणारा वीर बजरंग कारिवली. एक मोठी मॅच आणि मोठ्या गटामध्ये कानपोलीकर खेळत आहेत. सांबारली खेळते, भादबड आहे, बाळकुम आहे, वडवली आहे, कामोठे आहे, पेठ आहे. पंच हेल्मेटची आवश्यकता असल्यास कॉल द्या. फटाके जवळपासच आहे तुमच्या. फलकावरती 21 आहे. 2 फलंदाज बाद झालेले आहेत. 21 ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. येणारे चेंडू श्रेष्ठ राहिले इथून पुढे ते अर्थात 13 बॉलचा खेळ बाकी आहे. 13 चेंडूमध्ये विजयासाठी आवश्यकता राहिली 28 धावसंख्येची. 13 चेंडू आणि 28 धावा. सामना फारसा आता मात्र दूर चाललाय आणि आटोक्यामध्ये आणलाय. गोलंदाजी करणाऱ्या संघाने परत मात्र मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉल. गरकन गिरकी घेतली होती, स्वतःभोवती प्रदक्षिणा घेतली, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क तितका झाला नाही. 12 चेंडू आणि 28 ची गरज आहे. पायची तार घेऊन सुजित पाटील आला, सुजित पाटील आला, सुजित पाटील आला. या कानपलीवाल्या क्रिकेट प्रेमींनी 1 नंबर आयोजन केला, 1 नंबर आयोजन केला, 1 नंबर. खरं तर आणखीन एक सर्वाधिक आणि इम्पॉर्टंट अनाउन्समेंट मी करतोय लक्ष वेधेन. आपण बॅटर बॉलर आणि फिल्डरसाठी जिथे सायकल ठेवली होती त्याऐवजी आपण सरप्राइझिंग गिफ्ट देतो आहोत. आणि शेरू शायरीचे बादशाह बाबू शाह, तर त्यांचंही आगमन होत असताना पाहायला मी त्या चिंगो चिंगो बाबू शाह यांचंही आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. खरं तर प्रवीणजी टेंबे सर म्हणतात की एक रॉयल एंट्री त्यांची आपण पाहतोय स्क्रीनवरती. 4 वाजता फ्लाईट आहे त्यांची. नाही, रोशन सर मध्यंतरीच्या कालावधीमध्ये माझ्याशी प्रवीण टेंबे सर म्हणाले
की अलीकडच्या कालावधीमध्ये निवडणुका होत्या, इलेक्शनच्या मतदारांच्या याद्या आल्या, परंतु बाबूशहांकडे आता प्लेइंग 11ची यादी नाही, गाण्यांची यादी आहे. मैदानाच्या आतमध्ये वळ्यात 21ला 2 आहेत. अजित मुंगाजी आणि परम मात्रे. 12 बॉल आणि 28ची आवश्यकता सामन्यामध्ये आहे. 12 चेंडू आणि 28 धावा. तर या गोष्टीकडे मी लक्ष वेधेन. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर आणि बेस्ट फिल्डरसाठी सरप्रायझिंग गिफ्ट आपण देत आहोत. आणि ही बाब मला उलगडा करायला आणखीन आवडेल की त्यासाठी 5,000 रुपयाचा कॅश प्राईज आपण डिरेक्टली देत आहोत. आणि तब्बल सिरीजसाठी रोख रक्कम 15,000 रुपयाचा कॅश प्राईज. यावेळेचा बॉल फ्लॅट पॅरलल, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. लिखी कहानी मेरी, कैसी बदलती जवानी मेरी, सारा समंदर मेरे पास था, एक बूंद पानी मेरा प्यास था. त्यांनी नाही गायलंय, ते रेकॉर्ड आहे. कैलाजी भगत साहेब हे देखील या सामन्याचा आस्वाद घेतात आणि नांदगाव संघाला ते सपोर्ट करतात. हीच बाबूशहांची एंट्री पहा. कोलगेट स्माईल त्यांच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळाली होती आणि त्यांची एक रॉयल एंट्री. 25ला 2 आहेत. हा चेहरा नेहमी हसरा राहतो. बाबूशहा खरं तर एक उत्तम समालोचक आहेत. आज कुठून आले तर टेंबिवलीला होते ते. त्यावेळेचा बॉल ऑन साईडला केला, डीप लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक त्यांना सिंगल मिळाली. दुहेरीचा कोणताही प्रयत्न करण्यात आलेला नाहीये. टेंबिवलीची स्पर्धा बाबूशहानी कव्हर केली भिवंडीमधून. टेंबिवली हे गाव जवळपास पोमनच्या शेजारी आहे. पोमन कामनच्या शेजारी आहे. कामन हे वसई तालुक्यात गाव आहे आणि मला वाटतं पालघर जिल्ह्याच्या बॉर्डरहून बाबूशहा इथे आलेत. सर्वाधिक मोठी बाब आहे. काल मला तिथे जाणं होतं. खरं तर परेश गोराटकरला मी दिलगिरी व्यक्त केली. माझा आवाज काल चांगला नव्हता आणि त्यामुळे मी स्वतःहून तिथून काढता पाय घेतला होता. 10 बॉल 23ची गरज या सामन्यामध्ये राहिलेली आहे. 10 चेंडू आणि 23 धावा. 12 बाईकची स्पर्धा असं मी या स्पर्धेच्या माध्यमातून अनुभवत आहात. पुढचा चेंडू घेऊन मनीष बागफुटला आले. बागची आतली कडा घेतली आहे. सिंगल निश्चित. दुहेरीचा प्रयत्न करण्यात येईल का? सिंगल इथून येते. धावफलकावरती एकेरीने भर पडतीये. धावफलकावरती धावा बनल्यात त्या 27 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. 9 चेंडू आणि 22ची आवश्यकता. येणाऱ्या 9 चेंडू आणि 22ची गरज. पहा या आयोजनाच्या माध्यमातून सुजीजी पाटील साहेबांनी काय काय दिलंय. एखाद्या सायकलची प्राइस जर का 3-4 हजारापर्यंत असू शकते तर आपण 5,000 रुपयाचा कॅश प्राइस त्यांनी बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर आणि बेस्ट फिल्डरसाठी ठेवलंय. संदेजी सातत्याने आपण म्हणतो ना बेस्ट फिल्डरवरती नेहमी अन्याय होतो, परंतु सुजीजी पाटील साहेब म्हणाले नाही, बेस्ट फिल्डरवरती कोणता अन्याय होणार नाही. 9 चेंडू आणि 22ची गरज आहे. खोलात टाकला होता बॉल. डाऊन ग्राउंड केलाय. क्षेत्ररक्षक येतो वेगाने. इथे घडते तरी काय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात आलाय. 8 चेंडू आणि 20ची गरज. पुढचे 2 बॉल सर्वाधिक महत्वाचे आहेत. गुलशन स्ट्रायकर एंड वरती आहे आणि हा तो बॅटर आहे ज्याच्या बॅटमधून मोठी फटकेबाजी. अजित आहे स्ट्रायकर एंडला. अजित मुंगाजीला आपण पाहतोय. तर स्ट्रायकर एंडला येत असताना मला मिळतोय. खरं तर अजित मुंगाजी आणि त्याच्या साथीला परम आहे. चला पप्या ग्रुप गाडी काढ. सर्व आमचे 12 मेंबर्स पप्या ग्रुप मधील यांना विनंती, आपण आता एक मैदानाच्या अवतीभोवती एक फेरफटका मारायचा आहे. आमचे 12 सारथी या 12 स्कूटर घेऊन अगदी मैदानाच्या अवतीभोवती इथे सलामी देतील. 29 धावा धावफलकावरती आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून चिखलेचे आदरणीय मिलिंददादा शेळके साहेब आणि अनिलजी पाटील साहेब, अविनाशजी पाटील साहेब यांचं देखील आगमन झालं. साहेब आपलंही हार्दिक स्वागत. 30 धावा धावफलकावरती आहेत. थोड्याच वेळामध्ये एक चेंडू नंतर रॅली निघणार आहे आणि रॅलीसाठी हे संपूर्ण गावदेवी क्रिकेट क्लब कानपोलीचे सदस्य आहेत. हे कानपोलीकर आहेत. हा पप्या ग्रुप आहे, संपूर्ण पप्या ग्रुप. खरं तर रोशनजी पाटील सरांनी आवर्जून सांगितलं पप्या ग्रुपचं नामकरण कसं झालं. जिथे मात्र आपण पाहिलं विनायक माळीची ती व्हिडिओ पप्या फोटो कार्ड आणि कॅप्शन मध्ये लिव्ह मॅटर क्लोज. याच व्हिडिओ नंतर हा पप्या ग्रुप बनला आणि आज पप्या ग्रुपचे संपूर्ण सदस्य. 30ला 2 7 बॉल आणि विजयासाठी 19ची गरज. मनीष यावेळेला फटका हवेमध्ये.
हवेच्या लाटांवरती स्वार होत चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मॅच ऑन, गेम ऑन, षटकार. मार्केट जाम आहे नावाचा सुटलाय वारा. कडक काम आहे मार्केट जाम आहे नावाचा सुटलाय वारा. त्यांचा विषय आहे जबरानं बक्षीस लावलं बाईक बारा. त्यांचा विषय आहे जबरानं बक्षीस लावलं बाईक बारा. पहा, या वर्षीच्या स्पर्धेच्या माध्यमातून 12 बाईकची स्पर्धा पाहायला मिळते. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी 15,000 रुपये रोख रक्कम. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर साठी 5,000 रुपये रोख रक्कम आहे. या वर्षी 12 बाईक लावल्यात. कदाचित पुढच्या वर्षी अजून काय घेऊन येतील ना सुजित पाटील याचा नेम नाही. मला वाटतं कार ही पाहायला मिळेल. हे व्यक्तिमत्व असं आहे ना, जे बोलून दाखवत नाहीत ते करून दाखवतात. आणि पुढच्या वर्षी कदाचित निश्चितच आणखीन काहीतरी वेगळं पाहायला मिळणार आहे. परंतु येणारा काळ आणि वेळ सांगेल. हे गाव कानपोलीकर आहेत. पायची तार घेऊन सुजित पाटील आला. सुजित पाटील आला. सुजित पाटील रॅली पाहायला मिळते. रॅली चहूबाजूला ही बाईकची रॅली पाहायला मिळते. 12 बाईक आहेत मैदानाच्या चहूबाजूला. ही रॅली पाहायला मिळते. हे आद्विक पाटील दादान माहोल केलाय पुरा. आद्विक पाटील दादान माहोल केलाय पुरा. 12 बाईकची रॅली तुम्ही पाहताय. कानपोलीकर आहेत सातत्याने. हे आमचे स्वतः आयोजक अजित कुमार पाटील याला देखील तुम्ही पाहताय. अजित पाटील यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहताय सध्या घडीला. चला डीजे, थँक्यू. चला रॅली थांबवा. 6 बॉल 13ची गरज आहे. मॅच रंगात आहे अद्याप. सेमीफायनलची मॅच आहे. 6 बॉल 13ची गरज. पुढच्या वर्षीची वाट पहा. कानपोलीकर 22 बाईक किंवा 2 कार जरी लावू शकतील. काही येऊ शकतं. कानपोली गाव आहे. हे कानपोली गाव आहे. इथे काही येऊ शकतं. इथे पुढच्या परवाशी वाट पहा. 6वं पर्व काहीतरी वेगळं निश्चित घेऊन येईल. हे मैदान जर का पुढच्या वर्षी साबूत राहिलं तर या मैदानावरती सर्वाधिक मोठा उत्सव साजरा केला जाणार याती मात्र शंका नाही. 6 बॉल 13ची गरज. 6 चेंडू आणि 13 धाबा. अजित मुंगाजी स्ट्राईक रेंजला पाहायला मिळतोय. पहिला बॉल यावेळेला स्वीपर कव्हरला. वॉट अ कॅच. मॅग्निफिसंट एफर्ट ऑन अ बाउंड्री लाईन. अमानवीय झेल. सेमीफायनलच्या मॅच मध्ये धक्का पहिल्या बॉलवरती. प्राइज आलेला आहे. येणारे 5 बॉल आणि आता मात्र 13ची गरज. ही रॅली पहा. ही स्क्रीनवरती पाहताय तुम्ही. या बाईक, त्या बाईक साठी चालू असणारी ही लढत, ही भिडंत. कोणता संघ फायनल गाठणार, कोणत्या संघाला फायनलचं तिकीट मिळणार. स्ट्राईक एंडवरती यावेळेचा बॉल हवेमध्ये. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक संख्येत दूर राहिला. सिंगल मिळाली. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. 2 धावा निश्चित आल्यात. तिसरी मिळेल का. तिसरी साठी पलटला बॅटर आणि तिसरी धाव. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात आलाय. प्रथम दर्शनी हे भासतंय की ही लढत कंप्लीट झाली आहे. या तिसऱ्या पंचांचा निर्णय. तिसरे अंपायर
या पण हा डिसिजन पेंडिंग आहे आणि आमचे मनोज पवार सरांनी आधीच सांगितलं की रन जवळपास कंप्लीट आहे, परंतु या पण डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर नॉट आउट हा बॅटर. 3 रन्स कंप्लीट झाल्यात, 3 रन्स कंप्लीट झाल्यात. 10ची गरज, 4 चेंडू आणि 10ची आवश्यकता. हे सारं काही दृष्टिक्षेपात होतं, हे सारं काही क्लिअर होतं. मनोज पवारांना DRAची गरज लागलीच नाही, कॅमेऱ्याची गरजच लागली नाही. त्यांना ठाऊक होत ही रन्स कंप्लीट झाली आहे आणि हे बॅटरलाही चांगलं ठाऊक होतं. पहा ही रॅली आणि हे आमचे स्वतः आयोजक, जिथे कमी तिथे आम्ही. अजित गुमा पाटील यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. खेळपट्टीची रंग रांगोळी करायचं आहे तर अजित पाटील यांना पाहायला मिळतं. डीजे वादन करायचं आहे, अजित पाटील आहेत तिथेच. कोणाचे सन्मान करायचे आहेत, अजित पाटील निश्चित आहेत. खोला टाकला होता बॉल, डाऊन ग्राउंड केला लॉंगॉनला. क्षेत्ररक्षक तैनात, सिंगल येते. एकेरी धाव आली. 9ची गरज आहे. इथे घडते तरी काय, दुसरीचा प्रयत्न करत असताना आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये एक्झॅक्टली कोणता बाद आहे त्याची शहानिशा करण्यात येईल. कोणता बॅटर बाद आहे त्याची शहानिशा इथे निश्चित होईल. 9ची गरज तर निश्चित आहे. 3 चेंडू आणि 9ची आवश्यकता. बॅटर कोणता बाद त्याची शहानिशा निश्चित होईल. रनआउट तर एक्झॅक्टली आहेच, परंतु कोणता खेळाडू निश्चित बाद होणार त्याची शहानिशा इथे होत असताना पाहायला मिळते आहे. पुन्हा एकदा ही रॅली 12 बाईकची तुम्ही पाहता, डिसिजन पेंडिंग आहे आणि त्याच कारणास्तव या बाईक तुम्हाला पाहायला मिळत आहेत. निर्णय अद्याप प्रलंबित आहे. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर होतोय. 3 बॉल 9ची गरज आहे आणि बॅटम परम मात्रेला माघारी परतावा लागणार आहे. तो रनआउटच्या स्वरूपामध्ये धक्का. आणखीन एक चौथा बॅटर परम बाद. चेंडू आणि 9 धावा. स्क्रीनवरती पाहताय तुम्ही हे 12 बाईकची रॅली. या पर्वामध्ये 12 बाईक पाहायला मिळाल्यात. पुढच्या पर्वामध्ये काय याची उत्कंठा आत्तापासूनच लागू लागली आहे, कारण हे गाव असं आहे जे सातत्याने बोलून नाही तर करून दाखवतं हे गाव. आणि स्वतः सुजित पाटील ज्यांच्या माध्यमातून आज या विभागातील सर्वाधिक मोठी स्पर्धा 12 बाईकची येत असताना पाहायला मिळाली आहे. 3 बॉल आणि 9ची गरज. चला सामन्याला सुरुवात होऊ द्या. 3 चेंडू 9. बाउंड्री लाईनच्या बाहेर आहेत, बाईक बाउंड्री लाईनच्या बाहेर आहेत. सामन्याला सुरुवात करा. स्ट्रायकर एंडला बॅटर पाहायला मिळतोय. या बेसचा बॉल वेस्ट साइड जास्तीची आहे. नो बॉल, नो बॉल, नो बॉल. +1. एकंदरीत 2 आल्यात. 60ची गरज राहिली. परम मात्रेचे ते शब्द पुन्हा 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 आठवू लागले आहेत. आमच्यासाठी हे गाव हे ग्राउंड सर्वाधिक लकी असतं. या मैदानावरती आम्ही अशक्य ते शक्य निश्चित केलेलं आहे आणि या मॅच मध्ये देखील असंच काहीतरी घडतंय. 3 बॉल आणि 7ची आवश्यकता. नेक्स्ट बॉल विल बी फ्री हिट. स्ट्रायकर एंडला या वेळेला बॅटर पाहायला मिळेल प्रतीक पाटील. प्रतीक पाटीलला आपण स्ट्रायकर एंडला पाहतोय. येणारे चेंडू शेष राहिले 3 मध्ये 7ची गरज. फ्री हिटचा बॉल, फ्री हिटचा बॉल राहिलाय शेष. फटका येईल का विशेष. पुढचा चेंडू गोलंदाज. फ्री हिटचा बॉल होता. डाऊन ग्राउंड केला लॉंगॉनला. क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल निश्चित येईल. दुहेरी साइड पलटलेत. सेकंड रन. परतावा लागणारा बॅटरला रनआउटच्या स्वरूपामध्ये धक्का आणखीन एक लागला. 2 बॉल 6ची आवश्यकता.
थँक्यू डीजे मास्टर. हा तोच डीजे मास्टर आहे त्याला स्क्रीनवरती तुम्ही पाहत आहे. खरं तर ज्यांच्या माध्यमातून हे गीत वाजवलं गेलं रोहितला आपण स्क्रीनवरती पाहत आहे. आणि खरं तर मागील मॅच मध्ये सर्वाधिक जास्त आनंदी कोण होते तर ते चिखलेकर होते. 1000 रुपयाचा कॅश प्राइज ह्याच डीजे मास्टरनी जिंकलंय. त्याला तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. त्याला चांगलं ठाऊक आहे कोणत्या गावासाठी कोणतं गाणं वाजवायला हवं. 2 चेंडू आणि 6ची आवश्यकता. 2 चेंडू 6 धावा. 2 बॉल 6. 2 चेंडू आणि 6ची गरज. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे दर्शन मुंगाजी. स्ट्रायकर एंडला सतीश पाटीलला आपण पाहतो. येणारे 2 चेंडू आणि 6ची गरज. काय मॅचेस झाल्या आजच्या रात्रीमध्ये. दमदार आणि देखणं दैदिप्यमान असं आयोजन या स्पर्धेचं पाहायला मिळालं. तर भूतो ना भविष्यती अशी स्पर्धा होणं नाही आणि अशा मॅचेस होणं नाही. यावेळेला लोअर फुलटोत होता. लॉंगॉनला केला क्षेत्ररक्षक तैनात. जवळपास नशिबाने साथ दिलीच होती परंतु आज नांदगावकरांचे देव तितकेसे स्ट्रॉंग आहेत. फलकावरती आता मात्र 1 बॉल आणि 5ची गरज. ऍक्शन रिप्ले पहा. बॉल देखील तितकासा पडल्यानंतर उसळी जास्तीची मिळाली होती. चला मॅच स्टार्ट आहे. फटाके थोडे बंद ठेवा. आपण सामना संपल्यानंतर फटाके वाजवा. 1 चेंडू आणि 5ची गरज. 1 चेंडू आणि 5ची आवश्यकता. चेक. फटाके फटाके मास्टर फटाके आपण वाजवू नका. कुठल्या प्रकारे गालबोट लागेल. खर तर अगदी शिस्तबद्ध आपण स्पर्धा पाहतो. अभिभाय ही शो मॅच नाहीये. 1 चेंडू 5ची आवश्यकता आहे. सामना संपल्यानंतर आपण फटाके वाजवू शकता. सामना संपल्यानंतर. कॅमेरामॅन आपल्या अभिभाईला स्क्रीन वरती आणा. जरा फोकस करा. 1 बॉल 5. 1 चेंडू आणि 5ची गरज. शेवटचा बॉल होता. कट केलाय परंतु केवळ एका धावेने ओळे संघ या स्पर्धेमध्ये जिथे 3ऱ्या क्रमांकावरती राहील आणि फायनल गाठली आहे नांदगाव टीमने. हे रायगड जिल्ह्यात रेकॉर्ड ब्रेक केला या चषकानं. चला फायनल मॅच. चला दोन्ही कॅप्टन लगेच त्यासाठी या. युवा स्पोर्ट नांदगाव आणि त्याच्या विरोधामध्ये यंगस्टार चिखले संघ. चला कॅप्टन टॉससाठी या. फायनल मॅच होणार आहे. बघा या ठिकाणी अजून एक स्पर्धा होणार आहे. गावदेवी आदित्य 11 क्रीडा स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. अर्थात सरपंच आणि ग्रामस्थ चषक 2026 येत्या 27 मार्च आणि ते 1 एप्रिल पर्यंत 5 रात्र चालणारी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. 13,500 एंट्री बी आहे. हे स्पर्धेमध्ये 48 संघ खेळवण्यात येतील. सरपंच मदन मत्ते साहेबांच्या नावाची क्रीडा स्पर्धा होणार आहे. संकेत आपल्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. कॅचसाठी जे आपण कृपया कलेक्ट करा. संकेत आपल्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. संकेत आपल्यासाठी 500 रुपये आहेत. कैलासभाई आमचे पाटील एकेकाळचे सर्वोत्कृष्ट एसटी रक्षक. कारण आपल्या पंचक्रोशीमध्ये एकमेव एसटी रक्षक म्हणून कैलास पाटील एकदम क्लोज. आणि सुधीर पाटीलच्या गोलंदाजीच्या समोर जर क्लोज कोण असेल तर एकदम यस कैलास पाटील हे नाव विसरता कामा नये.